काय आहे ज्योतिषशास्त्र? अशी मनापासून इच्छा आहे की प्रत्येक घरात एकतरी ज्योतिष असावा. तर दिसताना फक्त 12 घरं दिसतात सर, पण ती 12 घरं नाही आहेत आणि 9 ग्रह नाही आहेत. त्यामध्ये भरपूर रहस्य आहे. च्या 3 पिढ्यांमध्ये काय हो, हो, घडलं हे हो. सांगता. हे पत्रिकेत कसं काय दिसतं हे सगळं? ते पत्रिकेत तर माझ्या पत्रिकेत माझ्या पंजोबाविषयी किंवा माझ्या खापर पंजोबाविषयी कळतं? हो, सगळं कळतं. आता आमच्या क्षेत्रात काय होतं माहिती आहे का, फक्त पितृदोष आहे, उठा आणि जा आणि करा. पण त्याच्यामुळे काय होतं, मी का सांगतोय, कारण आमच्याकडे 80 to 90% लोक अशीच येतात की दादा आम्ही 3-3 वेळा विधी केला आहे, 5-5 वेळा विधी केला आहे, पण आम्हाला कामच नाही. पत्रिकेत पूर्वजन्म दिसतो? हो, पूर्वजन्म दिसतो, त्यांनी केलेली कर्म दिसतात. परत त्यानंतर त्याला प्राप्त झालेली आपण म्हणतो वडिलोपार्जित प्रॉपर्टी. किती वेळ लागतो एक सामान्य पत्रिका वाचण्यासाठी? जर डीप रिडिंग करायला गेलो तर कमीत मला वाटतं की मॅक्झिमम लोकांना पितृदोष असतोच का? हा काहीतरी म्हणजे असतोच ऑलमोस्ट. असं की आपण पकडून ठेवली की बाबा एखाद्या स्त्रीची कृत्य म्हणजे खूप कानड्या रीतीने तिथे मारहाण केली असेल आणि तिला जाळून वगैरे टाकलं असेल, तर मग तिला किती त्रास झाला असेल. मग ती जी वेदना आहे ना, त्या वेदनेने ती जेव्हा ती शाप देते, ती वेदना त्या पुढच्या पिढीला लागते. तर ज्योतिष आणि न्यूमरोलॉजी कसं कनेक्टेड असतं? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे गुरुजी तुषार पाटील आणि ते ज्योतिषशास्त्राचे जाणते आहेत. ते न्यूमरोलॉजी करतात आणि वास्तुशास्त्र देखील करतात. खास आपल्या पॉडकास्ट शूट करण्यासाठी ते डोंबिवलीवरून आज पुणेमध्ये आलेले आहेत. काय होतं, ज्योतिषशास्त्राचे भरपूर पॉडकास्ट आपल्याकडे झालेले आहेत, परंतु जेव्हा मी काही पॉडकास्ट करतो तेव्हा माझ्या डोक्यात बऱ्याच अशा कन्सेप्ट्स असतात ज्या क्लिअर होत नाहीत आणि मी त्या कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी त्याच्या कन्सेप्टचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या शोधात असतो. आणि तसंच माझ्या डोक्यात काही ज्या क्लिअर न झालेल्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घेण्यासाठी आज मी आपल्या मंचावरती आदरणीय तुषार पाटील गुरुजी यांना बोलवलेलं आहे. आणि बघूयात आज आपल्याला ज्योतिषशास्त्र, त्याला लागून असलेली थोडीफार न्यूमरोलॉजी आणि वास्तुशास्त्र देखील याबद्दल नवीन, धक्कादायक, अगदी गूढ, अगम्य अशा पद्धतीची कुठली माहिती ऐकायला मिळते. तर जास्त वेळ घेणार नाही, सरळ वळूयात आजच्या आपल्या आदरणीय पाहुण्यांकडे आणि बघूयात आज आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते. नमस्कार गुरुजी. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती तुमचे. कसे आहात? एकदम मस्त. पहिले तर मी तुम्हाला गुरुजी म्हणू, दादा म्हणू, काय म्हणजे लोक तुम्हाला काय संबोधतात? दादाही म्हणतात, गुरुजीही म्हणतात, काही सरही म्हणतात, जे त्यांना योग्य वाटेल ते म्हणतात. पण मी कोणाला काही नाराज करत नाही. त्यांच्या प्रेमापोटी त्यांना जे आवडेल ते त्या अनुषंगाने मला संबोधतात. पण मी काही त्याबद्दल काही म्हणत नाही. त्यांना जे आवडेल त्याप्रमाणे त्यांना म्हणून देतो. बरं, खूप छान. आता आपण जसं मी आत्ता इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की जसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये डीप जातोय ना, मी स्वतः सुद्धा पॉडकास्ट केल्याच्या नंतर, तर मलाच खूप प्रश्न पडतात आणि ते एका गेस्टकडून एका पॉडकास्टमधून ते क्लिअर होत नाहीत. तर वारंवार मला ते पॉडकास्ट करावे लागतात. सो पहिले तर आपण एक इंट्रोडक्टरी पार्ट जर असं बोलायचं झालं तर तुम्ही ज्योतिष करता, तुम्ही न्यूमरोलॉजी करता, तुम्ही वास्तूही करता. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर हे जे काही ऑकल्ट सायन्समध्ये बऱ्यापैकी, आणि मला वाटतं जवळपास तुम्ही 15 ते 16 वर्षापासून हे सगळं करत आहात. तुम्हाला मला विचारायला आवडेल, एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये आणि तुम्हाला आलेल्या ज्ञानातून ज्योतिषशास्त्राकडे तुम्ही कसं बघता? काय आहे ज्योतिषशास्त्र आणि मानवी जीवनासाठी त्याचा कसा फायदा होतो? सर, ज्योतिषशास्त्र एक असं आहे की थोडक्यात सांगायचं तर अशी मनापासून इच्छा आहे की प्रत्येक घरात एकतरी ज्योतिष असावा. बरं. त्याचं कारण असं आहे की त्या ज्योतिषशास्त्रामध्ये जी पत्रिका वगैरे विषय आहे किंवा अंकशास्त्राप्रमाणे जसं तुम्ही म्हटलात की अंकशास्त्र वगैरे आता खूप ह्या गोष्टी सगळीकडे फॉलोअर्स आहेत. असं नाही की आज कोण फॉलो करत नाही आणि सर्व धर्मीय फॉलो करतायत. बरोबर. असं काही नाही की आपला हिंदू धर्म आहे तर म्हणून आपण फॉलो करतोय. सगळीजण म्हणजे ख्रिश्चन झाले, मुस्लिम्स झाले, शीख झाले, पारसी झाले, भरपूर म्हणजे बऱ्यापैकी जेवढ्या जाती जमाती आहेत तेवढे सगळीजण या गोष्टी फॉलो करतायत. आजची नवीन जनरेशन आहे हो, ती सगळीजण फॉलो करतायत. कारण त्यांना कळतंय की आपण ह्या गोष्टींचा अनुषंगाने जर गेलो तर आपल्याला बऱ्याच काही फायदा होतो. कारण काही लोक जे असतात ते फक्त प्रॅक्टिकली बघतात की हम करके देखते की क्या होता है इससे.
पण ज्या वेळेला ते कोणाचं तरी मार्गदर्शन घेतात किंवा सल्ला घेतात कोणी माहिती तज्ज्ञाचा, त्यावेळेला त्यांचं ते काम होतं की त्यावेळेला त्यांचा विश्वास त्याच्यावरती रूढ होत जातो की आपण हां हे केलं म्हणून आपलं हे काम झालं. आणि दिसायला ती फक्त जन्मतारीख दिसते, पण त्या जन्मतारखेमध्ये आणि त्या पत्रिकेमध्ये तुमचं सगळं रहस्य त्याच्यामध्ये असतं. आणि हे सगळ्यात प्रथम म्हणजे की हे जे आहे, जी विद्या आहे, जे काही शास्त्र आहे, हे गूढ शास्त्र आहे. बरोबर. हे गूढ शास्त्र आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उलगडा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम केलं पाहिजे सर्वप्रथम, त्यानंतर तुम्ही कुठल्या नंबरला फॉलो केलं पाहिजे, कुठल्या नंबरप्रमाणे तुम्ही कुठल्या ग्रहाची उपासना केली पाहिजे, कुठल्या देवतेची उपासना केली पाहिजे, कुठलं रत्न धारण केलं पाहिजे, त्यानंतर कुठलाही आपलं शारीरिक म्हणा मानसिक म्हणा कुठल्या पीडा असतील त्याचं निवारण कसं केलं पाहिजे. बऱ्याच समस्या असतात. दिसताना फक्त 12 घरं दिसतात सर, पण ती 12 घरं नाही आहेत आणि 9 ग्रह नाही आहेत. त्यामध्ये भरपूर रहस्य आहे. त्यामध्ये तुमच्या लग्नापासून, मुलांपासून, वैवाहिक सुख, मानसिक सुख, त्यानंतर आर्थिक सुख, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बघता येतात. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की हे गुड सायन्स आहे आणि हळूहळू लोकांचा ओढा उलट जास्त वाढतोय. एकीकडे दुनिया आधुनिकतेकडेच वळते आणि दुसरीकडे तसंच ॲस्ट्रॉलॉजी हे जे काही आपले पुरातन सायन्स आहे, शास्त्र आहेत, त्याच्याकडे सुद्धा लोकांचा ओढा वाढतोय. म्हणजे ॲट अ टाइम लोक प्रगत होत आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन देखील वाढतोय, पण हे जे सायन्स आहे याच्यावरती सुद्धा बिलीफ वाढतोय लोकांचा. हे का बरं होतंय, म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं? त्याचं कारण असं आहे की खूप काही गोष्टी अशा, म्हणजे आता आपल्याकडे जे काही क्लायंट्स येतात की सर खूप औषधं घेतली म्हणा किंवा खूप प्रयत्न केले, खूप काही केलं, काही गुरुजींकडेही गेलो. म्हणजे माझा कुठल्या गुरुजींबद्दल किंवा कोणाच्या अभ्यासाबद्दल अपवाद नाही आहे, पण प्रत्येकाची ही एक गुरुकृपा म्हणू शकतो आपण. आणि ही तशी मलाही गुरुकृपा लागली. पूर्वसंचित म्हणा, गुरुकृपा म्हणा, आपली साधना म्हणा, गुरूंचं मार्गदर्शन म्हणा, त्यामुळे सगळं प्रत्येकाला त्याच्याप्रमाणे ते प्राप्त होतं. तर बरंच काही केलं सर, पण कुठे काम नाही झालं. आज मी 3 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15-15 वर्षाची कामं झालेली नाही आहेत. तर अशी काही लोक येतात आणि त्या समस्या सांगतात किंवा जी पत्रिका बघितली जाते, तर त्या पत्रिकेप्रमाणे त्यांना एक्झॅक्टली काय करायला हवं असतं ते त्यांनी केलेलंच नसतं. आणि जी गोष्ट करायला नाही पाहिजे त्या गोष्टी करून ते थकले असतात. त्यामुळे काय होतं की त्यांना विश्वास नाही राहत की बाबा हे काही नसतं, हे तोतांड आहे. अशी बरेच क्लायंट्स येऊन गेले. पण ज्यावेळेला आपण स्वामी कृपेने जेव्हा त्यांना मार्गदर्शन करतो आणि जेव्हा त्यांना आपण सांगतो की बाबा हे असं असं आहे, असं असं तू केलंयस का, असं असं काय आहे का, तर मग ते म्हणतात की हां आहे असं झालं होतं, किंवा अशी काही गोष्टी आमच्या घराण्यामध्ये घडली होती 3 जनरेशन पुढे, ज्याला आपण म्हणजे पितृदोष वगैरे म्हणू शकतो. किंवा आधीच्या जनरेशनमध्ये समजा कुळाचारामध्ये, कुलदैवतामध्ये, कुलस्वामिनी काय असेल त्यामध्ये कुठे त्यांच्याकडनं काय जर काय राहिली असेल सेवा म्हणा किंवा काय राहील, तर त्या गोष्टींमुळे पण त्यांना त्या येणाऱ्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. मग जेव्हा त्याचं विश्लेषण जेव्हा केलं जातं की बाबा हे असं असं होतं का, किंवा तुझ्या गावाला असं असं काही देऊळ होतं का, किंवा असं असं काही जुनी विहीर वगैरे किंवा झाड वगैरे काही आहे का, तर त्या गोष्टी जेव्हा त्यांना उलगडा होतात की हां आहे, पण आम्ही कधी गेलोच नाही, 7-8 वर्ष झाली आम्ही कधी गेलो नाही, 12 काही लोक तर 20-20 वर्ष कधी त्यांनी काही बघितलेलं नसतं, काही नसतं. मग त्यावेळेला ती गोष्ट न केल्यामुळे त्यांची ती कामं तिथे अडकतात. पण त्याचा उलगडा जेव्हा पत्रिकेच्या मार्फत होतो तेव्हा त्यांना ते रिअलाईज होतं. मग त्यावेळेला त्या गोष्टी त्याच्याकडनं करून घेतल्या जातात, तेव्हा ती त्यांची कामं पुढची मार्गी लागतात. आत्ता तुम्ही जसं म्हटलात की एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, पत्रिका घेऊन आला आणि तुम्ही पत्रिकेतून सांगताय की तुमचं जुनं विहीर, जुनं शेत, जुनं हे, किंवा त्यांच्या मागच्या 3 जन्मामध्ये म्हणजे मागच्या 3 पिढ्यांमध्ये काय घडलं हे सांगता. हे पत्रिकेत कसं काय दिसतं हे सगळं? ते पत्रिकेत जी ग्रह आहेत, आता बघायला गेलं की आपल्याला फक्त दिसताना ती 9 ग्रह दिसतात, पण ती 9 ग्रहांची जी कॉम्बिनेशन आहे, म्हणजे उदाहरणार्थ चंद्र गुरु, चंद्र शनी, मंगळ शनी, ह्या कॉम्बिनेशन जे आहेत हे कुठल्या ग्रहामध्ये कुठल्या घरामध्ये बसले आहेत आणि त्यांची त्या घरांवर पडणारी दृष्टी आणि त्या जातकाची महादशा, अंतर्दशा यांचं सगळं कॅल्क्युलेशन करून आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मग त्या गोष्टींचा उलगडा होतो. मागच्या पिढ्यांचं कसं काय कळतं? आता फॉर एक्झाम्पल माझी पत्रिका, ओके, मी तुमच्यासमोर माझी पत्रिका ठेवली, तर तुम्ही मागच्या पिढ्यांमध्ये म्हणजे त्या पत्रिकेत इतरांचं सांगताय ना, की आजी, आजोबा किंवा पणजोबा यांच्याविषयी बोलताय तुम्ही, तर माझ्या पत्रिकेत माझ्या पणजोबाविषयी किंवा माझ्या खापर पणजोबाविषयी कळतं? हो, सगळं कळतं. बरं.
तेवढंच नव्हे तर त्यांनी त्या काळामध्ये आता बहुतेक अशी माझ्याकडे बहुतांश लोक येतात की त्यांनाही माहिती नसतं की त्यांच्या आजोबांची 2 लग्न झाली होती हां. किंवा मग 2 लग्न झाल्यानंतर मग एका पहिल्या पत्नीचं म्हणजे समजा की ॲक्सिडेंटल डेथ म्हणा किंवा कशाने काही मृत्यू झाला असेल किंवा मृत्यू केला असेल, हं. तर त्या काळात कुठे असं फक्त ग्रामपंचायत वगैरे असायची. त्यावेळेला काय ते बैठक घेऊन ते काही निर्णय ते लोकं घ्यायची. त्यावेळेला एवढं असं आपलं स्ट्रिक्ट नव्हतं कायदा कानून वगैरे. पण होते, पण त्यावेळेला होत्या काही गोष्टी. मग त्या गोष्टी तिथे काही दाबल्या गेल्या, काही वर्चस्वामुळे का काय अशामुळे. पण त्या गोष्टींचा त्रास पुढच्या जनरेशनला 100% होतो. बरं. आणि मग त्याचा उलगडा झाल्यावर त्यांना ते समजतं की बाबा आपल्या पूर्वजांकडून ही गोष्ट किंवा ही चूक घडली आहे. तर आता आपल्याला ती दुरुस्तीसाठी असा मार्ग केला पाहिजे. याला पितृदोष म्हणतात? याला 100% पितृदोष म्हणतात. बरं, बरं. आणि तो दोषच आपल्याला पुढे त्रास देतो. अच्छा, तर सगळ्याच पिढ्याला द्यायला पाहिजे? सगळ्यांनाच होतो. बरं. असं सगळ्यांनाच. असतं का की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं म्हटलात की 3 पिढ्या मागं ही घटना घडली. आत्ता जसं सांगितलं की पंजोबा, खापर पंजोबा त्यांनी कुठून तरी चुकून म्हणा किंवा त्यांच्या हस्ते मृत्यू झाला एखाद्या वाईफचा, तो पितृदोष त्या घराण्याला लागला. तर तिथून जेवढ्या विंग्ज निघतात, त्याला फाटे फुटतात, त्यात सगळ्यांना तेवढाच त्रास होतो हो. का प्रत्येक पत्रिकेनुसार वेगवेगळा होतो? नाही, त्या पहिले त्या घरातल्या सगळ्यांना होतो आणि त्याच्यानंतर काय होतं की विशेषतः करून त्याचं जसं आपण म्हणतो ना की कॉस्मिक एनर्जी आहे, म्हणजे म्हणतो ना की आपण एक रिव्हर्स होतं. तर त्यावेळेला त्या माणसाने जे केलेलं असतं त्याचा पण पुनर्जन्म होतो ना ते शिक्षा भोगण्यासाठी. बरं. मग तो असा 3 जनरेशन नंतर जेव्हा त्याचा जन्म होतो, त्याला 3 खूप पिढ्यांनंतर, तर तेव्हा त्रास झाल्यानंतर तो आमच्यासारखं कुठेतरी ज्योतिषाकडे जातो आणि त्याला सांगतो. मग तेव्हा ते कुठेतरी त्यांना उलगडा होतो की नाही. मग अशाही बऱ्याच केस आहेत की त्यावेळेला जी घडलेली घटना असते, त्या घटनेमधला असलेला सहभाग त्या व्यक्तीचा असू शकतो. अच्छा. किंवा त्या व्यक्तीनेच तो केलेलाही असू शकतो पूर्वजन्मात. मग त्याचा भोग त्याला भोगण्यासाठी वरनं यावं लागतं. बरं. पत्रिकेत पूर्वजन्म दिसतो? हो, पूर्वजन्म दिसतो, त्यांनी केलेली कर्म दिसतात. परत त्यानंतर त्याला प्राप्त झालेली आपण म्हणतो वडिलोपार्जित प्रॉपर्टी, संपत्ती, ती पण कशी आहे, त्या संपत्तीमध्येही कुठले काय दोष आहेत, तर त्याही त्या पत्रिकेमध्ये दिसतात. पूर्वजन्म कसा दिसतो त्याच्याबद्दल जरा थोडं डिटेलमध्ये सांगा ना. मला हे फार इंटरेस्टिंग वाटतंय. पूर्वजन्म हा ॲक्च्युली अष्टम स्थानातनं बघितलं जातं पत्रिकेतल्या. बरं. हां. त्या अष्टम स्थानामध्ये असलेली ग्रहाची दशा. आता फॉर एक्झाम्पल नॉर्मली आपण जर प्रिडिक्शन करायला गेलो तर अष्टम स्थान हे वृश्चिक राशीचं आहे. त्याचा राशीस्वामी मंगळ आहे. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बसलेला जे ग्रहदेवता आहे, ती ग्रहदेवता कुठली आहे, त्यामध्ये शुभ आहे की पापग्रह आहे. म्हणजे आता ज्योतिषशास्त्रामध्ये कसं बघितलं जातं की शनी, राहू, केतू हे पापग्रहमध्ये पकडले जातात. बरोबर. आणि बाकी शुभमध्ये पकडले जातात. तर तो ग्रह, त्या देवतेचा ग्रह, ती कुठल्या त्या अष्टम स्थानामध्ये कोणाबरोबर जर युती करतो आहे किंवा कुठे त्याची दृष्टी पडते, या गोष्टींनी ते विश्लेषण केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा शनी असतील, शनी महाराज असतील, तर शनी महाराज आहे, तर शनी महाराजांची जी दृष्टी आहे ती 3, 7 आणि 10 आहे पत्रिकेमध्ये. मग अष्टम स्थानातनं 3रं स्थान बघायचं. 8, 9, 10 म्हणजे दशम स्थान. बरं. त्याच्यानंतर ते तसंच रिव्हर्स जायचं 7व्या घरात. 7व्या घरातनं परत 10व्या घरात यायचं. आणि मग त्या घरामध्येही कुठले ग्रह बसले आहेत, मग ते शुभ आहेत की अशुभ आहेत, मग त्याप्रमाणे त्या गोष्टीचं तुम्हाला प्रिडिक्शन केलं जातं. किती वेळ लागतो एक सामान्य पत्रिका वाचण्यासाठी? जर आपण डीप रिडिंग करायला गेलो तर कमीत कमी 1 ते 1.5 तास जातो. बरं. हां, मग त्याच्यामध्ये त्या पत्रिकेप्रमाणे मग त्यांना आपण प्रश्न विचारतो. मग त्या प्रश्नांची जशी खुलासा होतो, मग त्याप्रमाणे मग त्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट व्हायला सुरू होतात. अच्छा. की बाबा असं आहे, असं की तसं आहे की काय आहे. मग त्या लोकांनाही ते आठवतं. मग कधी नसेल आठवत तर मग ते त्यांच्या घरी किंवा कोणाला विचारतात की बाबा असं आहे का. मग त्याप्रमाणे मग ते विचारल्यावर त्यांना म्हणतात की हाँ दादा ऐसा हुआ था कि ऐसा है करके. तो बोलो फिर वो वही है, वही तकलीफ है, तो उसको अपने को निकालना पडेगा. ॲक्युरेसी पर्सेंटेज किती असते याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सांगता एखाद्या व्यक्तीला? स्वामी कृपेने 98 to 95%. बापरे, हा फार मोठा आकडा आहे. खूप मोठा आहे. आणि बऱ्याच जणांचं म्हणजे असं होतं की प्रचंड ज्योतिष फिरून आलेले, प्रचंड खर्च करून आलो आहोत, प्रचंड म्हणजे चांगले चांगल्यातले रत्न वगैरे धारण केले आहेत,
पण मार्ग नाही मिळाला दादा. मग तो मार्ग आपल्याकडे महाराजांच्या आशीर्वादाने त्याला मिळतो. मी आता मला सुद्धा पर्सनली जेव्हा मी ज्योतिष पाहायला गेलो होतो, पत्रिका वगैरे, मला पितृदोष सांगितला. मग माझे अजून मित्र एक माझ्यासोबत होता, तेव्हा त्यांनाही पितृदोष सांगितला. मला वाटतं की मॅक्झिमम लोकांना पितृदोष असतोच का? हा काहीतरी म्हणजे असतोच ऑलमोस्ट. हां. कारण काही ना काहीतरी घडलेलंच घडलेलंच असतं. हं, हं, हं. फक्त कसं होतं की आता आपण नवीन ह्याच्यात राहतो. मग काही लोक बाबा हे जुनं आहे, हे असं मानू नये असं त्या गोष्टींचं हे करतात. पण ते होतो, त्रास त्यांचा होतो. मग त्यांना तो कुठे जाणवतो माहितीये का? किंवा त्यांचे पैसे अडकतात, कोणाचं लग्न होत नाही, किंवा घरामध्ये स्त्री शाप जर असेल, म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला मी. एक समजा जर स्त्री शाप असेल, तर स्त्री शाप असल्यावरती सतत त्या घरातल्या स्त्रियांना, म्हणजे त्या माहेरवाशिनी असू देत, सासूरवाशिनी असू देत, किंवा घरातली ती मुलगी असू दे, त्यांना सतत काही ना काहीतरी लागणं किंवा ते आजारी पडणं स्त्रियांना. हे एक तुम्हाला फक्त एक पॉइंट सांगितला मी की स्त्री शाप असे. म्हणजे कोणाचे समजा, आणि जर कुठल्या जर समजा निर्विंश, म्हणजे आपण म्हणतो की ज्याला मुलबाळ नाही, अशी कोणाची तरी प्रॉपर्टी त्यांनी घेतली आणि ती जर खाल्ली, तिचा उपभोग घेतला, आणि ज्या व्यक्तीची प्रॉपर्टी त्यांनी खाल्ली आहे किंवा त्याचे काय उपभोग त्यांनी घेतला आहे, तर त्या व्यक्तीबद्दल जर कुठलेही त्यांनी जर म्हणतात ना की धार्मिक दान धर्म काही केला नसेल कुठे, तर पुढे त्याचा त्रास त्या ज्यांनी पैसे खाल्लेले असतात त्याला 99.99% होतोच होतो. किंवा त्या पैशातनं समजा त्याने कुठे काही नवीन इन्व्हेस्टमेंट केली किंवा काय केली, तर तिथे त्याला लॉस बेअर करावा लागतो. तो कितीही हुशार असू दे, कितीही काही असू दे. मग त्या गोष्टी त्याला फेस कराव्या लागतात की मी एवढे पैसे एवढे टाकले, करोडो रुपये टाकले, इथे टाकले, तिथे टाकले, पण मला यश मिळालं नाही. पण त्या गोष्टी ह्या इथे मॅटर करतात. बरं. आता काय होतं की तुमच्या माझ्या जो पॉडकास्ट बघतायत त्या सर्वांच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रॉब्लेम शिवाय आयुष्य एकाचंही असत नाही. पण असं कधी समजायचं की नाही, हा पितृदोष असू शकतो किंवा याच्यासाठी मी ज्योतिषाकडे गेलं पाहिजे, तुमच्यासारख्यांकडे? जेव्हा जास्त आपल्याला अडथळे निर्माण होतात ना, तेव्हा नक्कीच. आणि आपण काय करतो की बहुतांश आम्ही बघतो, एवढे वर्षाचा अनुभव आहे, की लोक काय करतात, आणि साहजिकच आहे, जर समजा एखाद्याकडे गाडी, बंगला, पैसा सगळं असेल, तर तो कुठल्या ज्योतिषाकडे जात नाही. बरोबर. जेव्हा त्याला कुठली तरी समस्या होते, मग ती शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, आर्थिक म्हणा, तेव्हा तो ते काहीतरी कुठेतरी ऐकतो आणि मग अरे नाही, कुठेतरी बघितलं पाहिजे, कुठेतरी आपण काहीतरी केलं पाहिजे, बरोबर, हा विषय होतो. मग तेव्हा ते कुठेतरी मग त्याचंही पूर्वसंचित लागतं, कुठेतरी त्याची श्रद्धा लागते, भक्ती लागते, तर तो कुठेतरी योग्य त्या माणसाकडे जातो, त्याला मार्ग मिळतो आणि मग त्याचा प्रश्न सुटतो. आणि आता जसं मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला, छान प्रश्न विचारला, की प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी पितृदोष हा दर्शवला जातो, पण त्या पितृदोषाचं निरसन व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बहुतांश आता आमच्या क्षेत्रातली लोक आहेत, पितृदोष आहे, तुम्ही उठा आणि एक काम करा, आम्ही नंबर देतो, गुरुजी देतो, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा, नारायण नागबळी करा, त्रिपिंडी करा, कालसर्प करा, ह्या शास्त्रात विधी आहेत, त्याने फरक पडतो, मी नाही असं म्हणत नाहीये. पण ह्याचं एक चांगलं उदाहरण द्यायचं म्हणजे, जर समजा जर मी एखाद्याला पैसे दिले माझ्या नावाने, की बाबा मी माझ्या नावाने, तुषार पाटील या नावाने, समजा एक SBI माझं बँक असेल, तर त्या बँकेत तू समजा जर पैसे टाकून ये, तर त्या पैसे माझे फक्त त्या नावाने घेतले जातील का? अकाउंट नंबर लागेल, तिथे डिटेल लागेल. आता आमच्या क्षेत्रात काय होतं माहितीये का, फक्त पितृदोष आहे, उठा आणि जा आणि करा. पण त्याच्यामुळे काय होतं, हे मी का सांगतोय, कारण आमच्याकडे 80 to 90% लोक अशीच येतात की दादा आम्ही 3-3 वेळा विधी केलाय, 5-5 वेळा विधी केलाय, पण आम्हाला कामच नाही. कारण त्या विधीच्या आधीची जी विधी आहे ती करणं खूप गरजेची आहे. अच्छा, विधीच्या अगोदर विधी? त्या विधीच्या आधी त्या जातकाकडनं घरामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने एक हवन करून घेतो, पुण्यवचन करून घेतो, आणि ते कशासाठी करायचं आहे त्या गोष्टीने ते मार्गदर्शन करून मग पुढे तो विधी केला जातो. त्याच्यानंतरही अजून एक विधी केला जातो. अशा 3 स्टेपमध्ये तो जेव्हा विधी केला जातो, तेव्हा त्या जातकाला कमीत कमी 90 ते 95% रिलीफ मिळतो. अच्छा. पण आजकाल असं होत नाही. आजकाल ते म्हणतात ना की पटापट करायचं. त्याच्यामुळे काय होतं की त्या जातकाला रिझल्ट मिळत नाही आणि मग तो फक्त फिरत राहतो, आणि मग काही गोष्टीनंतर मग या क्षेत्रामध्येही त्याचा विश्वास उडून जातो. असं होऊ नये, आणि प्रत्येकाने त्याच्याकडे खरंच प्रत्येकी घरामध्ये कुठेतरी थोडं बेसिकली तरी नॉलेज प्रत्येकाने घ्यावं, कारण ते आपल्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे.
बरोबर आहे. मग हे जे काही विधी करतो आपण पितृदोष निवारण करण्यासाठी, ते म्हणजे जे शास्त्रात सांगितलेत बाहेर जे करतात तेच असतात, की तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने त्याचे हे नाही, करता? आमच्याकडे ती आम्हाला गुरुकृपेने एक स्पेशालिटी प्राप्त आहे. हं, हं, तर त्याप्रमाणे काही आम्ही गुप्त मंत्र वगैरे असतात, त्याचं हवन वगैरे त्यामध्ये करून घेतो हं. आणि मग त्याच्यानंतर मग ते विधी करायला सांगतो. साधारण पितृदोष असेल तर कुठले-कुठले प्रॉब्लेम्स येतात माणसाच्या आयुष्यामध्ये? की पर्टिक्युलर हा प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे मी हा प्रश्न का विचारतोय, प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून विचारतोय, की जर समजा एखादे प्रेक्षक आपले पाहत असतील, त्याच्या आयुष्यात अमुक एक हा प्रॉब्लेम असेल किंवा त्याचे सायन्स असतात ना, येस, की येस. बाबा ठीक आहे, मला थोडी सर्दी आहे, तर मी मेडिकलमधून गोळी घेईल, खाऊन घेईल. येस. पण मला 15 दिवसापासून खोकला आहे, तर मी डॉक्टरकडे गेलं पाहिजे. येस. सो असे काय सायन्स आहेत, की नाही हा जबर पितृदोष आहे, तर तुला ॲक्चुअली याची प्रॉपर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. हो. असं काय इंडिकेशन्स आहे त्याचे? सायन्स म्हणजे इंडिकेशन असं होतं, की सर्वप्रथम म्हणजे की त्याला जर समजा स्त्री शाप असेल, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, तर त्याला फायनान्शियली प्रॉब्लेम प्रचंड येतात. बरं. प्रचंड फायनान्शियल कारण पैसा स्त्री येत नाही, टिकत नाही. हां, टिकत नाही, आला तरी असाच निघून जातो. आणि त्याच्याशी संबंधित अजून एक असं तुम्हाला मी सांगेन, की स्त्री शाप हा फायनान्शियली आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की स्त्री शापात आणि फायनान्शियली हो. काय संबंध आहे? कारण स्त्री ही लक्ष्मी आहे आपल्या घरातली. मग ती बरोबर. मुलगी असू दे, आई असू दे, बहीण असू दे, हं, हं, बायको असू दे, कोणी असू दे. पण ज्या स्त्रीची अवहेलना ह्यांच्याकडनं, ह्यांच्या पिढीकडनं झालेली असते, ती शाप देते त्यावेळेला. कारण ती घटना आपल्याला माहीत नसते ना त्या माणसाला, की बाबा ही कशी हिचा मृत्यू झालाय, की हिला मृत्यू केलाय. मग त्यावेळेला लोकं काही विहिरीत ढकलायचे, काही जाळून टाकायचे. अशा गोष्टी होतात. ह्याच्या घडलेल्या असतात. मग खूप त्या घडायच्या खूप घडायच्या. पहिले गावाकडे. त्यावेळेला हां. गावाकडे जुनी लोकांकडे हं. कोण एवढं बघायचं नाही ना. हं. पण मग ती जी वेदना असते, ती जे काय त्रास झालेला असतो, तर आपल्याला साधारण एक चटका जरी लागला तरी आपल्याला सहन नाही होत. हं. असं एक आपण पकडून ठेवलं, की बाबा एखाद्या स्त्रीची खूप कृत्य म्हणजे खूप घाणेरड्या रीतीने तिथे मारहाण केली असेल आणि तिला जाळून वगैरे टाकलं असेल, तर मग तिला किती त्रास झाला असेल. खरं आहे. मग ती जी वेदना आहे ना, त्या वेदनेने ती जेव्हा ती शाप देते, हं. ती वेदना त्या पुढच्या पिढीला लागते. हं. आणि मग त्या पुढच्या पिढीलाही ती वेदनेचा म्हणतात ना, की भास झाला पाहिजे. म्हणजे त्यांना ते समजलं पाहिजे, की काय त्या ह्याला झालं. मग त्यावेळेला ती गोष्ट त्यांना मग त्यांच्या घरातल्या मिसेसला म्हणा, त्यांची मुलगी लग्न झालेली असेल म्हणा, तिचा संसार न नीट होणं किंवा मग झाल्यानंतर मग डिवॉर्स होणं किंवा मग घरात बायको असेल तर तिच्याबरोबर न पटणं, पैसे आले तरी ते असेच निघून जाणं, आजारपणामध्ये निघून जाणं. बरोबर. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मग त्या सुरुवात होते त्याच्यापासून हळू-हळू. ते इंडिकेट असतात. परत भरपूर म्हणजे नोकरी निघून जाणं अचानक. ह्या सगळ्या गोष्टी खूप त्याच्यामध्ये हे करतात. अच्छा. हां. आणि पितृदोष केल्यावर काय फरक पडतो? तर असं निवारण केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब समजतं. आपण विधी करून दिल्यानंतर स्वामी कृपेने तुम्हाला सांगतो, की एक 25 दिवसाच्या आत त्यांना समजतं, की आपली जी अडकलेली मार्ग रिलीफ वगैरे सुरू होतो त्यांना. म्हणजे मार्ग मिळतो. पण ते प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरने केलं तरच ते काम होतं. अशा काही टेस्टिमोनियल्स म्हणा किंवा अशा काही केसेस आहेत तुमच्याकडे, की आत्ता मी सांगतो एक, माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे, तर मी अ, खूप सारे इलाज करतो. आता समजा फॉर एक्झाम्पल मला जर काही शारीरिक प्रॉब्लेम आहे, तर मी डॉक्टरांकडे जातो. वारंवार डॉक्टरांकडे गेल्याच्यानंतर ती शारीरिक व्याधी माझी हटत नाही. तेव्हा मग मी दुसरे मार्ग अवलंबतो. हो. माझ्या आयुष्यात पैसा येत नाही हे कारण मग बाकीच्या गोष्टी मी खूप काही करतो आणि त्याच्यामुळे होतं. तसं मला असं ऐकायला आवडेल, की काही तुमच्याकडे असे टेस्टिमोनियल्स म्हणा किंवा काही असे एक्झाम्पल्स आहेत, ज्याच्यामध्ये की त्यांना कुठेच रिलीफ मिळत नव्हती. मग तो पितृदोष होता, त्याचं असं निवारण केल्याच्यानंतर काही फायदे झाले. असं आपण सांगू शकतो प्रेक्षकांसाठी? असे तर भरपूर आहेत. कारण मी साधारण 1,500च्या वर पत्रिका बघून झालेल्या आहेत. बापरे! त्यामुळे आता प्रचंड पण अनुभव आहेत आणि लोकांचं असं होतं, की बऱ्याच वेळेला त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा, की भरपूर वर्षापासून आजार आहे, तर तो बरा होत नाहीये. तर बाबा आपल्या पत्रिकेप्रमाणे आपण जसं म्हणतो आजार आजार वगैरे म्हणा किंवा शत्रुपीडा वगैरे म्हणा, ती षष्टम स्थानामधनं बघितली जाते. तर ते 6वं घर जे आहे पत्रिकेचं, तर ते 6वं घर बघायचं आणि त्या पत्रिकेमध्ये असलेल्या 6व्या घरावरती कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे. शुभ ग्रहाची की अशुभ ग्रहाची आहे. त्याच्यानंतर ज्याला आपण प्रथम स्थान ज्याला आपण म्हणतो लग्नेश, तर तो 6, 8, 12 करतोय का ते बघायचं. कारण 6, 8, 12 करत असेल, म्हणजे उदाहरणार्थ समजा द्यायचं झालं तर समजा मेष रास आहे. तर मेष रास आहे आणि प्रथम स्थान त्याला आम्ही लग्नेश म्हणतो पत्रिकेमध्ये बरोबर. प्रिडिक्शन करताना. तर लग्नेशमध्ये समजा जर सिंह रास आहे, 5 नंबर आहे आणि सिंह रास आहे.
तर त्याचा लग्नेश जर समजा रवी आहे, सिंह राशीचा राशीस्वामी रवी आहे, तर तो 6व्या घरात, 8व्या घरात किंवा 12व्या घरात असेल तर बॉर्न बॉटमपासूनच त्या व्यक्तीला खूप गोष्टी स्ट्रगल कराव्या लागतात. त्याप्रमाणे लग्नेश जर 6-8-12 असेल तर त्रास होतो असं आहे. आणि त्यासाठी आम्ही पहिले काय करतो की पहिले त्यांना विचारतो की तुम्ही काय केलंय का, नसेल काही केलं तर भरपूर काही करून झालं असेल तर ठीक आहे, कारण आता त्याचा विश्वास उडालेला असतो. मग त्याला थोडक्यात काही रेमेडीज सांगून त्याला सांगितलं की हे कर, ह्याच्यामध्ये तुला किती रिलीफ वाटतो त्याच्यानंतर तू पुढचं मार्ग कर. आणि बरेच असे क्लायंट्स येतात की बाबा आम्हाला पूजा करायला खर्च नाही. ठीक आहे, आपण काय फक्त पैसे घेण्यासाठी किंवा घ्यायसाठी बसलेलो नाहीये. ठीक आहे, आज तुझी परिस्थिती नाही आहे ना, मग तू मंत्र दिलेले, तुझ्या पत्रिकेचं प्रिडिक्शन केल्यानंतर केलेले मंत्र किंवा एखाद्या देवतेला दान धर्म हे तर करू शकतोस की. बरोबर. ठीक आहे, रत्न नाही घालू शकत, कोणाचं काही परिस्थिती खराब असते, कोण गरीब असतात, काय असतात. मग असं नाहीये की त्यांनी रत्न घातलं नाही किंवा त्यांनी काही केलं नाही म्हणजे त्याची प्रगती होणार नाही किंवा तो त्याला काय अचीव करायचं ते अचीव करू शकत नाही. करू शकतो ना, का नाही करू शकत. आपण सगळे काही करू शकतो. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जे पाहिजे त्या क्षेत्रामध्ये पुढे कसं जायचं किंवा त्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती होईल की नाही होईल, ह्या सगळ्या गोष्टी त्या पत्रिकेमध्ये बघतो. आणि बहुतेकदा असं होतं की समजा जर लग्न झालेला माणूस असेल आणि खूप टाइम त्याचा खराब चाललाय, म्हणजे महादशा किंवा अंतर्दशा आपण म्हणतो, पण आता तो चालू असलेल्या बिझनेसमध्ये लॉस जास्त बेअर करू शकत नाही. मग आता काय करायचं. मग अशा वेळेला आम्ही काय करतो, त्याला सांगतो की तुझ्या मिसेसची म्हणजे बायकोची पत्रिका घेऊन ये. मग तिच्या पत्रिकेप्रमाणे नवऱ्यासाठी काय शुभ राहील, की तिने काय केलं तर हा परत स्टेबल होईल किंवा हा याची प्रगती करू शकतो, किंवा तिने कुठलं रत्न धारण केलं की तर हे नवऱ्याला शुभ ठरेल. मग ते आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. असं होऊ शकतं, होतं, म्हणजे झालेलं आहे. नवऱ्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत तर मिसेसची पत्रिका बघावी. बरं. आणि असंही होतं की बहुतांश आता त्या काळामध्ये जुन्या लोकांमध्ये जन्म तारीख म्हणा, जन्म वेळ कन्फर्म अचूक नसायची. तर मग आता आम्ही काय करतो की बहुतेक लोक असे येतात की दादा आमच्याकडे तर काही नाही आहे, पण आता आम्हाला प्रॉब्लेम तर खूप फेस करावे लागतात, तर काय करायचं त्यासाठी. तर त्यांना सांगतो की तुमचं लग्न झालंय, आता तुम्हाला पहिली संतती, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, ती पहिले काय आहे तर तिची पत्रिका तुम्ही घेऊन या. मग तिची डिटेल आहे का, बर्थ सर्टिफिकेट आहे का, तर ते म्हणतात आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही तुम्ही पत्रिका बनवा. मग तिच्या त्या पत्रिकेवरनं आई वडील, आजोबा, भाऊ, छोटा भाऊ, मोठा भाऊ, सगळ्यांचं बघितलं जातं. अचूक होतं पण ते. हो अचूक होतं. बरं. ते आपण क्रॉस त्यांना प्रश्नही विचारतो ना त्या पत्रिकेप्रमाणे, तर ते मॅच झाले की ती परफेक्ट निघतं. बरं. आता जसं आपण पितृदोषाचा विषय सुरू होता आणि बऱ्याचदा काय होतं की 2-3च उपाय असतात, नारायण, नागबळी, नंतर ते तिरपिंडी वगैरे अशा पद्धतीचे उपाय दिले जातात. बरोबर. पण ते सगळेच करतात, पण सगळ्यांना रिझल्ट मिळत नाही. जसं आमच्या डॉक्टरी क्षेत्रामध्ये काय होतं की सेम डॉक्टर आपले वेगवेगळ्या डॉक्टरने सेम मेडिसिन दिलं तरी फरक पडत नाही. ज्याच्या हाताचा गुण असेल त्याच्यानेच फरक पडतो. तसं इकडे ज्योतिषशास्त्रात देखील असतं. हो, मी म्हटलं ना मगाशी की गुरुकृपा असणं खूप गरजेचं आहे. बरं. तोच विधी दुसऱ्याने केला तर कदाचित लागू होत नाही होत. कारण काय होतं माहितीये का, आणि विधी करण्यापेक्षा तर हे 3 विधी तर अख्ख्या सगळ्यांना माहिती असतात. पण विषय असा होतो की कशासाठी करायचं आहे, का करायचं आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे जसं मी उदाहरण मगाशी दिलं की मी तुम्हाला माझ्याकडे पैसे दिले आणि तुम्हाला सांगितलं की तुषार पाटील या नावाने ते तुम्ही बँकेत जमा करू नये, कोणीच घेणार नाही ना. त्यासाठी अकाउंट नंबर लागेल, मोबाईल नंबर लागेल. तर तेच हे आहे की त्यासाठी तुमची पत्रिका आणि पत्रिकेतली ग्रहमान दशा आणि ते काय घडलंय आणि ते कशामुळे घडलंय, तर ते ह्या जनरेशनला त्याचा त्रास होऊ नये, त्यासाठी तो संकल्प, तो विधी, ते हवन केलं जातं. त्याप्रमाणे नंतर मग त्यांना पुढे रिझल्ट येईल. अच्छा. म्हणून म्हटलं की 5-5, 10-10 वेळा लोक जाऊन येतात. किती जण तर प्रायव्हेटही करतात, पण तरी सुद्धा फरक नाही पडत. कुठेतरी अडथळा येतोच, काम अडकतच, या गोष्टी होतात. जसं आपण सुरुवातीला सांगितलं की तुम्ही ज्योतिष करता आणि न्यूमरोलॉजी करता. न्यूमरोलॉजी थोडंसं लोकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर हे थोडंसं मॉडर्न सायन्स सारखं घेतलं जातं. बाहेरून आलंय की काय असं वाटतं. त्याचं शास्त्राचं नावच न्यूमरोलॉजी वगैरे आणि अंकशास्त्र वगैरे असं. तर ज्योतिष आणि न्यूमरोलॉजी कसं कनेक्टेड असतं? ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला ती तारखेची नोंद होते. बरोबर. जे उदाहरणार्थ समजा 5 तारखेला जन्म झाला असेल एखाद्याचा, तर 1 ते 9 हे पूर्ण तुमचे जे नंबर आहेत
हे तुमची सगळी ग्रहांची ओळख दाखवते, नवग्रहांची. नवग्रहांची ओळख दाखवते. तर ज्या वेळेला जन्म होतो, तो जन्म, तो महिना आणि ते वर्ष ह्याची जी पूर्ण बेरीज केली जाते, तर त्याला म्हणतात भाग्यांक. आणि जो जन्मतारीख होते, म्हणजे 5 असो, 3 असो, 9 असो, तर किंवा त्याचा तो दोन मूलांक, अंकी असेल तर त्यांना हा एकत्र 2 करून एक असेल तर तो एकत्र केला जातो. म्हणजे हम्म. उदाहरणार्थ 23 असेल तर 2 आणि 3 5. तर 5. पण ते 2 आणि 3 मध्ये काय होतं की हम्म. 2 हा चंद्र दर्शवतो आणि 3 ही गुरुग्रहाचा नंबर आहे. त्यामुळे चंद्र आणि गुरु आणि अशी त्याची टोटल येते 5. म्हणजे त्याच्यामध्ये पण तो जो व्यक्ती असतो, तर तो 2 आणि 3 आणि 5 म्हणजे 3 नंबर प्रमाणे त्याचं नेचर असतं. म्हणजे तो 2 प्रमाणे म्हणजे चंद्राप्रमाणे असतो, 3 म्हणजे गुरुप्रमाणे असतो आणि टोटल म्हणजे 5 म्हणजे बुधाप्रमाणे असतो. म्हणजे तिन्हीचं मिक्सर हा, असतं ते. मग त्याच्यामध्ये काय होतं की 25% तो 2 प्रमाणे त्याचं नेचर राहतं, 25% 3 प्रमाणे येतं आणि 50% तो बुधाप्रमाणे राहतो. बरं. हा, आणि ज्यांचा सिंगल अंक असतो, समजा ज्याचा 5 म्हणजे आहे त्याला 5 तो आहे 5 तर तो बुधच. बुधाप्रमाणेच राहतो. ओके. म्हणजे तो त्याची बुध त्याचा मुलांक आहे. त्याच्यानंतर भाग्यांक खूप महत्वाचं आहे, कारण मुलांक नुसतं बघून चालत नाही, भाग्यांकही बघणं गरजेचं आहे. आणि त्याचा महिना, कुठल्या महिन्यात ज्याचा जन्म झालाय तो नंबरही बघणं गरजेचं आहे. आणि मग त्याप्रमाणे त्याची पत्रिका, आणि मग पत्रिकेप्रमाणे मग त्याची राशी स्वामी, आणि मग ज्या घरांमध्ये 12 ग्रहांमध्ये त्याचं कुठलं ग्रह उचीचा आहे, कुठला निचीचा आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. बरं. आणि मग त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन केलं जातं. ओके. 1 ते 9 जेव्हा आपण अंक म्हणतो आणि तुम्ही सांगितलं की मुलांक आणि भाग्यांक हे दोन्ही महत्वाचे. मुलांक काय दाखवतो आणि भाग्यांक काय दाखवतो? भाग्यांक हा त्याच्या आयुष्यामध्ये त्या वर्षाला किंवा तो भाग्यांकाचा नंबर, म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण असं पकडून चालू की 9 आहे, तर 5 आणि 9 समजा जन्म 5 तारखेला झाला आणि टोटल त्याची 9, तर 5 हा बुधाचा दर्शवतो आणि 9 हा मंगळाचा दर्शवतो. तर भाग्यांक हा 9 दर्शवतो. तर 9 म्हणजे मंगळ आहे. तर आता मंगळाची ग्रहदशा कशी आहे त्याच्या पत्रिकेत, ती बघून त्याने त्या अनुषंगाने कामं केली पाहिजेत. आणि 9 वर्षानंतर, म्हणजे समजा 9 वर्ष, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, त्या आता वर्षाला त्याला न्युमरोलॉजी प्रमाणे त्याचा भाग्योदय होत असतो. अच्छा. ते वर्ष त्याला शुभ मानले जातात. ज्याचं 9 आहे त्याच्यासाठी. हा, 9 साठी ज्याचा भाग्यांक 3 येतो त्याला 3 वर्षानंतर, म्हणजे समजा 2012 आहे, 13, 14, 15, 15ला त्याला परत काहीतरी ग्रेस मिळणार त्याच्या लाईफमध्ये. बरं. ऑपॉर्च्युनिटीज त्याला येणार. म्हणजे ज्याचा 1 आहे त्याला प्रत्येक वर्ष होतो त्याला. पण कसं आहे की 1 आहे, त्यांना कसं की ते 1 हा जरी भाग्यांक जरी पकडला तरी मुलांक पण त्याला लागू झाला पाहिजे. बरं. आणि त्याप्रमाणे ह्या पूर्ण जन्मतारखेप्रमाणे पण आहे ना, एक आम्ही आमच्याप्रमाणे एक R&D केलेली की एक हेड नंबर असतो. तर तो हेड नंबर म्हणजे काय असतो की तो कधी कधी त्या तारखेमध्ये येतो किंवा कधी कधी त्या तारखेमध्ये येतही नाही. अच्छा. पण तो एक नंबर जो असतो ना, की तो नंबर म्हणजे बोलतात ना की तो त्या 9 ग्रहांच्या वरती तो काम करत असतो. म्हणजे तो सगळं सूत्रसंचालक मेन असतो, पण तो कधी कधी हिडनही निघतो त्याच्यामध्ये आणि कधी कधी त्या जन्मतारखेमध्येही असतो. तर त्या नंबरची सेवा करणं पण खूप गरजेचं असतं. त्या नंबरप्रमाणे मंत्र करणं. आणि म्हणजे एक उदाहरण द्यायचं चांगलं तर समजा की आपली एक 4 व्हीलर आहे आणि 4 व्हीलरचा जर एक तरी टायर जर आपला पंक्चर झाला तर आपण प्रवास करू शकत नाही. तसं तुमची जन्मतारीख, जन्मपत्रिका या जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर आणि त्याप्रमाणे जर तुम्ही मंत्र वगैरे म्हणा किंवा रत्नधारण म्हणा किंवा देवतेची दानधर्म म्हणा जर तुम्ही केले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आपल्याकडे स्वामी कृपेने अशी लोक येतात की ते एकदा प्रिडिक्शन किंवा एकदा जर काही पूजा वगैरे करून गेले तर ते लोक वर्ष 2-2 वर्ष येतही नाही. आणि आम्हाला आनंद वाटतो त्याच्यामध्ये की त्यांनी सारखं घेऊन आनंदाची गोष्ट घेऊन सांगावी आम्हाला की बाबा दादा गाडी घ्यायची तर कुठला नंबर घेऊ, घर घ्यायचं तर कुठलं घेऊ, हा आनंद आहे. बरोबर. आपलं हे ज्योतिष आणि अंकशास्त्र म्हणजे याचा जास्त वापर कशाचा करता तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी? सगळ्याच प्रॉब्लेमसाठी, म्हणजे फायनान्शियली म्हणा. नाही, अंकशास्त्र की ज्योतिष? दोन्ही कॉम्बिनेशननेच आपण देतो त्यांना. हा, कारण ते नंबर्स, ते ग्रह पण त्याला मॅटर करतातच ना. कारण आपण पत्रिका जेव्हा बनवतो तेव्हा ती अंक त्या तारखेनुसारच बनवतो. त्यामुळे त्या तारखेचा प्रभावही तेवढाच त्या पत्रिकेतल्या माणसावर असतो. अच्छा. आणि त्या आतल्या ग्रहांवरही तेवढाच असतो. फक्त ती आतल्या जी 12 घरांची जी ग्रहस्थिती आहे ती खूप
बघणं, व्यवस्थित बघणं खूप गरजेचं आहे. काही लोक प्युअरली न्यूमरोलॉजी वरून हे करतात, प्रेडिक्ट करतात. हां, पण त्याच्यामध्येही होतं कामं नाही असं नाहीये. पण 70-75% ते लागू होतं. बरं. हां, पण आणि त्याच्या पत्रिकेनुसार केलं तर? कारण त्याचं कारण असं आहे, मी 75% यासाठी म्हटलं, की न्यूमरोलॉजीमध्ये तुम्हाला त्या पत्रिकेत असलेल्या पितृदोषाचं विश्लेषण होत नाही. अच्छा. ते तुम्हाला पत्रिकेतच होतं. पत्रिकेतच होतं. ज्योतिष. ज्योतिषशास्त्रामध्येच होतं. म्हणजे या एकंदरीत आपली जी काही चर्चा झाली आता अर्धा कारण पाऊण असे तासाची. माझ्याकडे भरपूर येऊन गेले. त्याचं हे हां. हे कारण सांगण्याचं असं आहे, की न्यूमरोलॉजिस्टकडे जाऊन कन्सल्ट करून पण खूप अशी क्लायंट्स आपल्याकडे आलेले आहेत, की हमने ये भी किया, हमने वो भी किया, ऐसा भी किया, ये स्टोन भी पहना. बोले क्या किया? कुंडली दिखा क्या? कुंडली में किसने नहीं वो नहीं दिखा. मग ती कुंडली बघितल्यानंतर मग ऐसा-ऐसा हुआ था क्या? ऐसा-ऐसा है क्या? किंवा अशा काही गोष्टी आहेत का? तर मग तेव्हा ते म्हणतात, की हां, असं आहे, असं आहे. मग तेव्हा ते त्याचा खुलासा पूर्ण होतो. त्यामुळे आपली आणि आपल्याकडे ती स्पेशालिटी आहे, की आपण अंकशास्त्र आणि ज्योतिष दोन्ही याच्या एकत्र. कॉम्बिनेशनने बघूनच जेव्हा मार्गदर्शन करतो, तेव्हा ते स्वामी कृपेने 90-95% त्याचं समोरच्याचं काम होतं. बरं. एखाद्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्याला पितृदोष हा सर्वात मोठा म्हणजे कारण आहे असं मला म्हणता येईल तुम्हाला? हां. पितृदोषच फक्त म्हणता येणार नाही. त्या पत्रिकेप्रमाणे त्याची महादशाही बघितली जाते बरं. आणि अंतर्दशाही बघितली जाते. अच्छा. फक्त पितृदोष म्हणजे त्याने की आणि जास्त त्रास कधी होतो नॉर्मली जेव्हा पितृदोष ऍक्टिव्हेट होतो. आता तो ऍक्टिव्हेट कसा होतो, तर जेव्हा राहू, केतू, शनी चालू होतात, तेव्हा तो पितृदोष ऍक्टिव्हेट असतो. पापग्रह. पापग्रह जे ऍक्टिव्हेट होतात. आणि जेव्हा शुभग्रहांची युती असते तेव्हा त्याला काही नसतं, आनंदी असतं. तो असं काही मानतही नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्ही एखाद्या माणसाला विचारलं, "अरे काय असं काय बघितलं पाहिजे कुठे?" "नाही, काही गरज नाही. छान आहे, मस्त. आता एक गाडी घेतली, अजून एक गाडी घेतली, तर बंगलो घेतलाय, प्लॉट घेतलाय, छान आहे." पण ज्यावेळेला कुठेतरी ते चालू होतं ना, त्याला होणारा त्रास, मग तेव्हा त्याचा खुलासा मग तो होतो. पितृदोष हा एका खानदानाला असतो. त्या विंग्स जी आलेली आहे पिढीला. आता फॉर एक्झाम्पल असं समजूयात की मला पितृदोष आहे आणि मी तो मिटवून घेतला मी किंवा त्याच्यासाठी काय ते प्रॉपर रेमेडी केली. मग माझ्या मुलांना होणार नाही तो? हां, नाही होत शक्यतो तर त्याचा त्रास होत नाही त्यांना. पण ते जन्माच्या आधी म्हणजे तुम्हाला मुलं व्हायच्या होण्याच्या आधी अगोदर. अच्छा. आधी आणि ते केलं तर मग त्याचं सोल्युशन चांगलं होतं. आणि जर आता समजा मला मुलं झालेली असतील, तर तो कॅरी फॉरवर्ड झालेला असतो. कॅरी फॉरवर्ड झालेला, त्यांना सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. हो, म्हणजे प्रत्येकाने इथं पितृदोष निवारण करावं लागेल. करावं लागेल. बरं. आता माझं लग्न झालेलं आहे. ओके. माझी वाईफ आहे. तिला पितृदोष लागतो? कारण ती बाहेरून आलेली आहे. हो, मग त्यावेळेला तर जर समजा तिने तिच्या वडिलांकडचं काय असेल तर तोही दोष लागतो आणि तुमच्या घरी काय असेल तर तोही दोष लागतो. डबल दोष. हो. ओके. मग महिलांना जास्त हे पितृदोष निवारण करण्याची गरज आहे? असं काही नाहीये. कारण डबल दोष लागला ना? हां, डबल दोष लागला. असू शकतो, पण त्याची तीव्रताही तेवढी बघावी लागते, किती आहे, काय आहे ते. बरं. आणि हे पितृदोष वगैरे ते तसेच निवारण करावे लागतात, की नामस्मरण, भजन, कीर्तन, अध्यात्म याच्यातून सुद्धा क्लिअर नामस्मरण, होतात? भजन हे केलंच पाहिजे, प्रत्येकाने केलंच पाहिजे. म्हणून तर सांगितलं ना, की आपण पत्रिकेप्रमाणे जेव्हा तुम्हाला सांगितलं, की अंकशास्त्राप्रमाणे आणि पत्रिकेप्रमाणे जेव्हा ते आपण काही मंत्र किंवा काय देतो, तर ते मंत्र केल्यानंतरच तुमचे हळू प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अच्छा. मग त्यानंतर तुम्ही तो पुढची स्टेप किंवा त्या गोष्टी तुम्ही करू शकता. कारण आता एखादा येतो, बाबा माझ्याकडे दादा खर्च नाही करू शकत, मी नाही जाऊ शकत, काय मग तो काय करणार? मग तो असंच राहणार का? मग त्याने काही करू नये का? मग त्याने काही हे करावं नाही का? त्याला काय अचीव्ह करायचं असेल तर त्याने काहीच प्रयत्न करू नये का? तो म्हणाले, अरे दादांनी मला असं सांगितलं, गुरुजींनी आम्हाला सांगितलं, मग मी काय करू? कारण असे येतात की काही लोक अशी येतात की ज्यांचे आई वडील वगैरे रिक्षा चालवतात, काही आई वडील म्हणजे माझ्याकडे अशी बरीच जण आलेत की खूप ठिकाणी जाऊन येतात आणि मग बिचारी आई ती भांडी घासत असते आणि मग कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाऊन येतात आणि मग तो सांगतो की आता तुला असं एवढं एवढं महागाचं रत्न धारण कराल तरच तुला नोकरी लागेल, असं लागेल. ते म्हणलं, तुला नोकरी हवी आहे ना, तुला चालता येतं, बोलता येतं, तुला मराठी वाचता येतं, तो हां ठीक आहे, हे रत्न आहे ना, हे तू बनव, पण तू स्वतः पैसे कमव आणि मग बनव. नाही पण नोकरीत नाही लागली दादा तर मी कसं बनवणार? मग आई, मग ते आई बिचारी काहीतरी कुठल्या तरी दागदागिना घाण ठेव. म्हटलं असं करू नका. तो चांगला धनदकट आहे. तू एक काम कर, तुझी पत्रिका बघितली, ह्या दिवसापर्यंत एवढा एवढा असा असा अमुक अमुक मंत्र आणि ह्या देवळात असं असं तू जा. नाही लागली
तर ते रत्न माझ्याकडनं घेऊन जातो. मी तुला फ्री ऑफ कॉस्ट देईन मग. बरं. म्हणजे तुम्ही ते त्यावेळेस त्याची पत्रिका पाहिली हां. आणि त्याला कुठल्या देवाची, कुठल्या मंत्राची उपासना उपासना करायला केली. पाहिजे हे तुम्ही सांगितलं. सांगितलं. ओके. मग ते केल्यानंतर त्याचं तेवढ्या दिवसात काम होतं. आता नोकरी लागली ना तुझी, मग ते सांगायला पण येतं, दादा नोकरी लागली. पण ठीक आहे, लागली ना, आता तू पैसे कमवायचे आणि स्वतःच्या कष्टाने मग ते तू रत्न घ्यायचं. मग ते 10,000चं असू दे किंवा 1,00,000चं असू दे. न्यूमरोलॉजीमध्ये तर 1 ते 9 नंबर्स आहेत आणि 1 ते 9 ग्रह आहेत. म्हणजे 1 नंबरचा एक सूर्यग्रह आहे, 2 नंबरचा चंद्र आहे, असं सांगितलं चंद्र जातं. चंद्र. मग न्यूमरोलॉजी नुसार तर उपासना सांगणं फार सोपं जातं, हां, की 1 नंबर असेल तुमचा मूलांक किंवा बरोबर. भाग्यांक, तर तुम्ही सूर्याची उपासना करा. तुमचा ग्रह प्रबळ होऊन जाईल. हो, हो. हे एवढं सोपं आहे का अजून काही डीप त्याच्यामध्ये नाही, सांगता त्यामध्ये येतं? म्हटलं ना, की भाग्यांक पण बघितला जातो. त्याच्यानंतर आपण जे काढतो, की हेड नंबर ज्याला आपण म्हणतो, की जो एक मेन नंबर जो असतो. हेड नंबर. हां, हेड तो नंबर कसा काढतात आम्ही सांगू शकतो आपण प्रेक्षकांना? नाही, तुमचं R&D आहे ॲक्चुअली, ती म्हणजे सिक्रेट ओके. आहे. ओके, ओके. हां, ठीक तर आहे. ते नॉर्मल तर हे करतात, पण तो नंबर जो आहे, तर हं. त्या नंबरचं प्रिडिक्शन व्यवस्थित करून मग ते नंबर आपण त्याच्यामध्ये देतो. बरं. त्यानंतर हा आपल्याकडे हेड नंबर अजून किती महत्वाचा असतो? खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे विचार करा ना, की असं म्हणा, की आता आपले मोदी आहेत, मोदी साहेब आहेत. हं. तर मोदीनंतर मग अमित शहा आहेत, मग मुख्यमंत्री आहेत, त्या गोष्टी आहेत. बरं. त्याप्रमाणे तो पंतप्रधान आहेत ना ते. हो, जसं हो. तुमच्या पत्रिकेतला पंतप्रधान तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हेड नंबर आहे हे तो. नंबर आहे. तो हेड नंबर प्युअरली न्यूमरोलॉजीच्या आधारे काढला जातो का फक्त ज्योतिषशास्त्र आणि न्यूमरोलॉजी. फक्त फक्त न्यूमरोलॉजी आणि न्यूमरोलॉजी. यात ते काढायला पण आपला कमीत कमी एक 4 ते 5 वर्षाचा अभ्यास आहे त्याच्यात. बरं. हां, म्हणजे एवढ्या पत्रिकांचं प्रिडिक्शन करून मग ते सगळ्याकडून मग ते सगळे करून मग ते मग ते जेव्हा केलं, की त्याच्यानंतर कळलं, की बाबा हे असं करा. मग म्हणजे त्याचा भाग्यांक एक फॉर्म्युला आहे तो. तो हं, हं. फॉर्म्युला अभ्यास तो करायला मला 5 वर्ष तुम्ही डेव्हलप केलेला आहे. डेव्हलप केलेला आहे. बरं. स्वामी हेड कृपेने नंबर. आम्ही म्हणजे स्वामी कृपेने. येस, येस. अर्थातच आपण काय कोणीच ते हो, हो. त्यांच्याशिवाय काहीच करू शकत हां. नाही. पण सांगण्याचा उद्देश हाच, की मुलांक, भाग्यांक त्याच्यापेक्षाही हा हेड हे नंबर वेगळे महत्वाचा नंबर आहे. असतो. आणि त्याचप्रमाणे आपण एक म्हणजे आपण म्हणतो ना, की आता हे आध्यात्मिक हं. क्षेत्रातलंच आपण म्हणतोय ज्योतिष म्हणजे अंक. त्याचप्रमाणे त्या न्यूमरोलॉजीप्रमाणे आणि पत्रिकेप्रमाणे आपण एक यंत्रसुद्धा त्यांना बनवून देतो. हं. यंत्र म्हणजे काय असतं, की ते एक बॉक्स बनवून त्याच्यामध्ये ते नंबर्स टाकून त्याला अभिमंत्रित करून दिलं जातं, की ते जवळ ठेवल्यानंतर सुद्धा लोकांची कामं होतात. असे हं. किंवा एखादा माणूस म्हणतो, की आपण काय करू शकत नाही काय. ठीक आहे, काम कर, ही गोष्ट म्हणजे तुझ्याकडे कॉमन त्याच्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी ते यंत्र कामी हां, येतं. हां, हां. लाईफ लाँग त्याला ते बरं पडतं. असं आहे ओके. ते. आणि त्यानंतर अंकशास्त्राप्रमाणे त्याला काही मंत्र दिले जातात. जसं आपल्याला उदाहरणार्थ आता तुम्ही जसं म्हटलात, की आम्ही डॉक्टर क्षेत्रात आहोत. तर डॉक्टर हं. कसे देतात, की बाबा हे तू औषध हे सकाळी खा, हं, हे हं, हं. दुपारी खा, रात्री झोपताना हे लिक्विड पी, हे सिरप बरोबर. पी. हं. तसं तुमच्या जन्मतारखेप्रमाणे आणि राशीप्रमाणे आणि नक्षत्राप्रमाणे, नक्षत्र देवतेप्रमाणे हं. तुमचे ते काही सिक्वेन्स आहेत. हं. त्याप्रमाणे जर तुम्ही डेली आणि जास्तही नाही आणि आम्ही असंही नाही म्हणत, की तुम्ही सगळी तुमची नित्यनेमाची कामं सोडा आणि तुम्ही हं. 24 तास देवदेव, देवदेव करताय. असं नाहीये, की हं. तुम्ही फक्त हेच करत राहा. हे केल्याने पैसे येत नाहीत असं नाही. पण ते तुमचं ऑरा ज्याला आपण म्हणतो, की हे मंत्र आपण जी उपासना, दानधर्म हे कशासाठी देतो, की त्या माणसाचा ऑरा चेंज व्हावा आणि त्या गोष्टी त्याच्यामध्ये आत्मसात व्हावा. त्याच्याकडे एक सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी. त्यासाठी ते हं. केलं. जसं तो त्या मंत्राप्रमाणे पत्रिकेचं प्रिडिक्शन केल्यानंतर जेव्हा तो ते करायला चालू होतो, तर हं. विदिन 45 डेजमध्ये त्याला स्वतःला तो अनुभव यायला सुरू होतो, की आपण पहिले काय होतो आणि आता आपल्याला किती सकारात्मकता ऊर्जा प्राप्त झाली आहे म्हणून. तर ते बरं. मंत्र प्रत्येकाच्या वेगवेगळे. जन्मतारखेप्रमाणे, जन्मराशीप्रमाणे हं. ते त्यांना मिळतात. अच्छा. ते असं तुम्ही नाही, की काढून म्हणजे देता. मी समजा उदाहरणार्थ मेष रास आहे. तर हं. मेष राशीला दिला, तर मेष राशीचा राशीस्वामी मंगळ आहे. हं. तर ते मंगळाची प्रमाणे त्यांना जी उपासना सांगू किंवा हं. दानधर्म, तर ते हं. प्रत्येकालाच लागू होईल असं नाहीये. किंवा हं. उदाहरणार्थ 5 नंबरचा माणूस आहे किंवा 3 नंबरचा माणूस आहे किंवा एक लेडी आहे, तर तिला जी मंत्र दिली तिच्या जन्मतारखेप्रमाणे, हं. हं. पत्रिकेप्रमाणे ते प्रत्येक 3 तारखेवालीलाच किंवा 3 तारखेच्या हां, माणसालाच माझा लागू तोच होतील प्रश्न असं होता. नाहीये. नाही, असं नाहीये. बरं. तो त्याचं तो वेगळा असेल. तो वेगळा असेल. ते तुम्ही प्रत्येकाचा पत्रिका आणि ते पत्रिकेचं न्यूमरोलॉजी आणि वगैरे सगळं कॉम्बिनेशन बघून हे करून त्या करून गोष्टी करता. काढल्या जातात. रेमेडीज त्यांच्या त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या निघतात. ओके, ओके, ओके. खूप छान दादा. म्हणजे काय होतं, की आता एक शेवटचा प्रश्न घेतो, की बऱ्याचदा काय होतं आता मार्केटमध्ये जेवढे पॉडकास्ट वगैरे होतात, त्याच्यामध्ये लोक कॉमन उपाय देतात. एक पैशांचा उपाय, पैसे पाहिजे असतील तर हे करा, कुबेर यंत्र ठेवा, श्री यंत्र ठेवा, व्यंकटेश यंत्र ठेवा, आरोग्य पाहिजे असेल तर तुम्ही हे वेगवेगळे उपाय असे प्रत्येकजण सांगतात.
तर मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की अशा उपायांनी खरंच फायदा होतो का पत्रिका बघूनच त्यानुसार ते टेलर कट उपाय दिले पाहिजेत? बरोबर आहे. विषय असा आहे ना दादा, की तुमचा खूप छान प्रश्न आहे, की आर्थिक समस्या तर प्रत्येकांना असतातच. आता त्या उपासनेमध्ये आणि जे आता म्हटलं तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणा की महालक्ष्मीची उपासना म्हणा, हे चांगलं आहे. ते त्याच्याने तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी या सगळ्या गोष्टी येणारच. त्याबाबतीत काही वादच नाही. कारण ते शास्त्रोक्त आहेत तर ते आपण केलं पाहिजे. स्तोत्रपठण किंवा काय. पण विशेषतः काय माहिती आहे का, की समजा जर तुम्ही जो प्रश्न म्हटलात, की आर्थिक प्रश्न आहेत. तर तो आर्थिक प्रश्न आहे तो पत्रिकेप्रमाणे तुमच्या द्वितीय स्थानामधनं बघितला जातो, की पैशांची काय समस्या आहेत. तर त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी तुमचं पत्रिकेप्रमाणे तुमचं द्वितीय स्थान बघितलं जातं, पहिली गोष्ट. आणि त्यानंतर त्या द्वितीय स्थानामध्ये कुठला ग्रह विराजमान आहेत, ते कुठल्या ग्रहाचं घर आहे आणि त्या ग्रहावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ते पठण करा किंवा काही करा, काही विषय नाही, ते चांगलंच आहे, त्याने तुम्हाला सकारात्मक. पण म्हणतात ना, की उदाहरणार्थ की आपल्याला जायचंय दुसरीकडे आणि आपण दुसरीकडेच चाललोय, तर त्यामुळे त्याला परफेक्ट मिळत नाही. मग तो माणूस काय करतो, अरे मी हे म्हटलं रे, मग ते अशी बहुतांशी लोक येतात, अहो आम्ही एवढ्या दिवस हे म्हटलं, आम्ही तेवढ्या दिवस ते केलं, आम्ही एवढ्या दिवस हे केलं, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. पण काय होतं, परफेक्ट सोल्युशन पाहिजे असेल तर पत्रिका हे आहे. म्हणजे कसं आहे, की पॉडकास्टमध्ये सगळ्या गोष्टी सांगतात लोक, पण ते प्रत्येकाला लागू नाही होत. कारण प्रत्येक जरी एका नावाचा माणूस जरी असला, आता सलमान खान घ्या उदाहरणार्थ, तर सलमान खान आहे, तर सलमान खान म्हणून अजूनही भरपूर माणसं असतील, आहे की नाही. आपल्या मराठी कलाकारांमध्ये पण भरपूर लोक आहेत. मग अंकुश चौधरी झाले, तर अंकुश चौधरी म्हणजे अंकुश चौधरी काय त्यांचंच नाव आहे का? भरपूर जणांचे, मग ते पण का नाही हिरो झाले? कारण त्यांची पत्रिका, त्यांचे अंकशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या सांगतात. खूप छान, खूप छान दादा. म्हणजे मस्त चर्चा झाली आणि तुम्ही खूप तात्विक बोललात, म्हणजे टेक्निकल गोष्टी सांगितल्यात, कुठेही कसा बडेजाव वगैरे केला नाही आणि लोकांना अंधारात ठेवलं नाही किंवा लोकांची अशी भूलथापा देऊन हे करण्याचा प्रयत्न केला नाही. तो सर्वात जास्त आवडला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदोषाबद्दल जे तुम्ही एकदम सखोल मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सांगितलं देखील, की पितृदोष हे काही असे एकदम वरवर करण्याची गोष्टी नाही, त्याची जी काही टेक्निकॅलिटी ती खूप वेगळी आणि तुमची ती स्पेशालिटी आहे. गुरुकृपेने तुम्ही सांगता, की ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. सो प्रेक्षकही बघतील आणि जर कुणाच्या आयुष्यामध्ये अशा अडचणी असतील आणि पितृदोष निवारण करायचं असेल तर गुरुजी हे परफेक्ट मला असं वाटतं त्याच्यासाठी आहेत. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा कमेंटच्या माध्यमातून. पॉडकास्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच अनेक पॉडकास्ट करण्यासाठी खूप ताकद देतो. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तो नक्की सांगा. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कुठले पॉडकास्ट बघायला आवडतील, कुठल्या विषयावर पॉडकास्ट बघायला आवडतील ते सुद्धा नक्की सांगा. आम्ही त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करूयात. दादा, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटलं दादा, खूप छान. आणि खूप छान प्रश्नही विचारले तुम्ही आणि खूप सुंदर आहे. येस, धन्यवाद आणि भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.